नमस्कार. आज आपण एका वेगळ्या टॉपिकवर बोलणार आहोत. आपण नेहमी ऐकत असतो की ओव्हर इटिंग करू नये किंवा ते चांगलं नसतं आरोग्यासाठी. तर आपण तेच जाणून घेऊयात की ओव्हर इटिंग का बॅड आहे. म्हणजे ओव्हर इटिंग आपण मागच्या व्हिडिओमध्ये हे पण पाहिलं की शरीरामध्ये जे टॉक्सिन जमा होतात, विषारी पदार्थ जमा होतात, त्याला एक महत्त्वाचं कारण ओव्हर इटिंग आहे. पण ओव्हर इटिंग हे का बॅड आहे किंवा का करू नये या बाबतीत आपण हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन. ओके, तर कसं ओव्हर इटिंग बॅड आहे हे आपण जाणून घेऊयात. त्याच्या आधी एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण सपोज घराची साफसफाई करतोय आणि करता करता कोणीतरी आलं, बेल वाजवली, कोणीतरी आलं, गेस्ट आलं, तर आपण काय करतो की ते काम आपल्याला बाजूला ठेवावं लागतं आणि जाऊन गेस्टला अटेंड करावं लागतं. मग त्यांना अटेंड केल्यानंतर त्यांचं सगळं केल्यानंतर मग पुन्हा उरलेलं काम आपण करतो. सपोज अजून दुसरं कोणीतरी आलं थोड्या वेळाने, पुन्हा ते काम आपण तसंच ठेवतो आणि पुन्हा त्यांना अटेंड करतो. असं एक 2-3 वेळा झाल्यावर काय होतं, बऱ्याचदा आपल्या त्या कामामध्ये डिस्टर्बन्स आलेला असतो आणि ते काम आपल्याकडनं जे साफसफाईचं असतं ते घेतलेलं ते पूर्ण होत नाही. नीट प्रकारे आपण ते पूर्ण नाही करू शकत. म्हणजे काहीतरी राहतं, मग इकडचं राहतं तिकडचं राहतं, असं काहीतरी होतं. तर याचं असं एक्झाम्पल द्यायचं कारण म्हणजे काय, तसंच आपल्या शरीराचं आहे. शरीर पण वेगवेगळ्या प्रकारची कामं करत असतं. ठीक आहे, तर फॉर एक्झाम्पल आता पोट जर आपण घेतलं, आपण जेव्हा खातो तेव्हा पोटामध्ये आपण एक पदार्थ वेगवेगळे टाकत असतो असं म्हणायला हरकत नाही. तर जेव्हा आपण आजची जीवनशैली जर पाहिली, जर खाण्याच्या बाबतीतली जीवनशैली पाहिली, तर सकाळी उठल्यापासून म्हणायला गेलं तर आपलं तोंड पण चालू असतं म्हणायला हरकत नाही. सकाळी उठल्यानंतर मग लिंबू पाणी घेतलं नाही घेतलं तर मग लगेच आपल्याला चहा असतो. आता डाएटमध्ये मॉडिफिकेशन नसेल तर चहा खारी येतं. त्याच्यानंतर भूक लागली तर लगेच पोहे, इडली, उपमा हे पदार्थ असतात. मध्ये आधी तटरफटर लागलं, स्वयंपाक व्हायच्या आधी खाल्लं तर ते एक असतं. लंचला आपण पोटभर जेवतो. शनिवार असेल तर त्याच्यामध्ये गोड पदार्थ पण असतात, दुधाचे पदार्थ पण असतात. त्यानंतर 4 वाजता काहीतरी स्नॅकिंग्स लागतात आपल्याला, भेळ म्हणा, फरसाण म्हणा, असं काही जणांना खायची सवय असते. प्रत्येकजण खातच असं नाही, पण एक जनरल आपण बोलायचं झालं तर असं आपण सारखं काही ना काहीतरी खात असतो. संध्याकाळ झाली की लगेच इव्हिनिंगला आपल्याला डिनर जे आहे ते एक तर लेट नाईट होतात आणि लेट नाईट झालं तर त्याच्यामध्ये पण आपलं पूर्ण जीवन असतं. म्हणजे भात वरण भाजी पोळी असतं आणि त्यात ते लेट असतं. हां, आणि त्याच्यानंतर रात्री जर आता ऋतुमानानुसार बघायला गेलं तर आपल्याला आईस्क्रीम वगैरे हे पदार्थ देखील आपले असतात. म्हणजे कुल्फी, आईस्क्रीम असं आपण प्रेफर करतो आणि ते देखील खातो, रात्री उशिरा खातो. असं एकावर एक आपण शरीरामध्ये बरेच पदार्थ आपण टाकत असतो. अशा प्रकारे जेव्हा आपण टाकतो तेव्हा पोटाला एक आराम असा नाही मिळत. म्हणजे सतत त्याचं जे डायजेशनचं काम आहे ते चालू राहतं. आणि हे लक्षात घ्यायला हरकत नाही की आपलं शरीर एका वेळेला एकच काम करतं. जसं साफसफाई काम चालू असताना साफसफाईच होऊ शकते, नाही तर पाहुण्यांना अटेंड करू शकता. त्याचप्रकारे शरीरामध्ये जे एकतर पचनाचं काम होऊ शकतं किंवा मग तुमचे टॉक्सिन जे आहेत ते रिमूव्ह व्हायचं काम होऊ शकतं, हिलिंगचं काम होऊ शकतं. तर हे लक्षात येत नाही किंवा हे माहीत नसतं. तर मग अशा प्रकारे आपण ओव्हर इटिंग करतो. एकावर एक आपण टाकत राहतो तेव्हा पोट जे आहे ते एका स्टेजला दमून जातं. पण ते त्याचं काम प्रॉपरली नाही करत. म्हणजे हे एका दिवसाचा प्रश्न नाही. ओव्हर इटिंगची लाईफस्टाईल आपली बरेच वर्ष चालत आलेली असते. त्यामुळे मग हळूहळू सुरुवात जी आहे ती आपल्या पोटापासून होते, जे टॉक्सिन जमा होण्याचं जे कारण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिलिंग म्हणजे काय, तर हिलिंग जेव्हा होतं तेव्हा आपण पोटाला आराम असा देतो हिलिंगमध्ये. तेव्हा त्या आरामामध्ये जे ऑर्गन बिघडलेले आहेत, त्याचं फंक्शन बिघडलेलं आहे, फॉर एक्झाम्पल थायरॉइड, पॅनक्रियाज किंवा किडनी, युट्रस, ओव्हरीज, तर ह्या ऑर्गन्सला ब्लड फ्लो वाढतो, तिकडे ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो आणि तिथले जे बॅड सेल्स आहेत, ते जे डॅमेज झालेले सेल्स आहेत ते हळूहळू काढून घेतले जातात आणि हळूहळू तिथे नवीन सेल्स पण तयार व्हायला लागतात. अशा प्रकारे बदल तिथे हळूहळू घडून येत असतात. पण हे केव्हा होतं, जेव्हा आपण खाण्यापिण्याच्या वेळा पाळतो, जेव्हा आपण समजून घेतो की आपण ओव्हर इटिंग करतोय आणि आपण त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन हे केलं पाहिजे. ठीक आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा येतो की एखाद्याला जेव्हा आपण डाएट सांगतो, आम्ही डाएट सांगतो, तेव्हा ते म्हणतात मला हे नाही जमणार, मला इव्हिनिंगला अमुक तमुक खायला नाही जमणार किंवा मला मॉर्निंगला हेच लागतं, हाच नाश्ता लागतो असं. तर हा एक सवयीचा भाग आहे. तुम्ही हे लक्षात घ्यायला हरकत नाही. आतापर्यंत आपण ते खात आलेलो आहोत, त्यामुळे शरीराला सवय आहे. जेव्हा तुम्ही एक 6-7 दिवस एक लाईफस्टाईल फॉलो करता तेव्हा मग ते शरीराला सवय होऊन जाते आणि मग तुम्ही त्या लाईफस्टाईलला
अडॅप्ट होऊन जातात. दुसरं गोष्ट म्हणजे पेशंट असं म्हणतात की मला भूक खूप लागते, मी कंट्रोल नाही करू शकत. तर कंट्रोल नाही करू शकत ह्या बाबतीत तुम्ही लक्षात घ्यायला हरकत नाही की हे जे आहे हे क्रेविंग्स असतात. म्हणजे पाणीपुरी खावीशी वाटणं, भेळ खावीशी वाटणं, ओव्हर इटिंग होणं, सारखं गोड खावाचं वाटणं, याला आपण क्रेविंग म्हणतो. हव्याहव्याशा वाटतात आपल्याला ह्या गोष्टी, मध्ये आधी चटरपटर खाणं वगैरे. हे का होतं? फॉर एक्झाम्पल तुम्हाला थायरॉइड आहे, तिकडे पेशी डॅमेज आहे, डॅमेज झालेल्या सेल्सला शुगर लागते. शुगर गोड पदार्थातून पण मिळते आणि जे तुम्ही असं चटरपटर खाता, काही खाता, त्याच्यातून पण मिळते. त्यामुळे त्या सेल्स ज्या आहेत त्या खाणं मागत असतात. पण जेव्हा आपण लाईफस्टाईल सुधारतो तेव्हा बऱ्याच अंशी ह्याच्यामध्ये चेंजेस होतात आणि त्या डॅमेज सेल्सला त्यांचं खाणं नाही मिळत. त्यामुळे त्या शरीरातून बाहेर टाकल्या जातात आणि तो जो ऑर्गन आहे, बिघडलेला ऑर्गन आहे, तिकडे नवीन पेशी तयार व्हायला मदत होते, तिकडे ब्लड फ्लो वाढतो, ऑक्सिजन वाढतो. अशा प्रकारे नुसतं खाण्यामध्ये चेंज करून तुम्ही म्हणजे नाही का निरोगी आयुष्याकडे वाटचाल करू शकता. त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. म्हणजे नुसतं हार्श डाएट करून फायदा नाही. डाएट ही संज्ञामुळे थोडीशी चुकीची वाटते मला. तुमच्या आहारामध्ये संतुलन पाहिजे. संतुलन असेल, योग्य वेळेस योग्य खाणं योग्य प्रमाणात असेल तर मात्र तुमचं वजन पण कमी होतं, टॉक्सिन्स देखील बाहेर टाकले जातात. अशा प्रकारे तुमच्या लक्षात आलं असेल की ओके, मग माझं ओव्हर इटिंग होतं आहे आणि मागच्या व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे जर तुम्हाला अशी काही लक्षणं असतील, म्हणजे लेझीनेस असेल, आळस, थकवा येणं असेल, एनर्जी राहत नाही, डोकं दुखतं, थायरॉइड, डायबिटीज, BP सारखे आजार आहेत, स्किनला म्हणजे सारखे पिंपल्स वगैरे येतात, त्याच्यानंतर फेसमध्ये प्रॉब्लेम्स वगैरे असे प्रॉब्लेम काय हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि म्हणजे आपण म्हणतो की मग अशी जर लक्षणं असतील तर तिथली टॉक्सिन्स आहेत असं बॉडीमध्ये आपण समजून घ्यायला हरकत नाही. असं तुमच्या ओव्हरऑल जर लक्षात आलं असेल तर हळूहळू जसे व्हिडिओ येतील तसे तुम्ही फॅक्टर्समध्ये बदल करायला हरकत नाही. आता मी जसं सांगितलं तसं ओव्हर इटिंग तुम्ही टाळायला हरकत नाही. जर तुमच्या लक्षात आलं असेल ओव्हर इटिंग होता ही गोष्ट लक्षात येते तेव्हा आपण ते नोटीस करून थोडंसं चेंज करायला हरकत नाही. ओके. आणि तुम्हाला जर होलिस्टिक मार्गदर्शन हवं असेल, वजन नक्की मी कसं कमी करू किंवा मी कसं माझं डाएट मॉडिफाय करू किंवा वेट लॉस कशा प्रकारे करू, तुम्ही हळूहळू म्हणजे डिटॉक्स कसं करू आणि हे डिटॉक्स करताना हळूहळू तुम्ही हील पण होत जाता. असं जर तुम्हाला हिलिंगसाठी, डिटॉक्ससाठी, वेट लॉससाठी जर पर्सनल मार्गदर्शन हवं असेल, व्हिडिओ तर आपले येतच जातील, त्यात तुम्ही समजून घेऊ शकता कुठले कुठले फॅक्टर आहेत जे मॉडिफाय करायचं. पण तुम्हाला ॲट अ स्ट्रेंज एक पर्सनल मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही मला नक्की कन्सल्ट करू शकता. मी त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की गाईड करेल, पर्सनल गाईड करेल की तुम्ही कसं करू शकता, काय करू शकता, वेट लॉस कशा प्रकारे करू शकता, बॉडीचा डिटॉक्स पण त्यामध्ये होऊन जातो, कसं डाएट मॉडिफाय करू शकता, या प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन नक्की करण्यात येतं. आजारानुसार थोडेफार होमिओपॅथिक औषधं देऊन आणि जीवनशैलीतला बदल हा देखील महत्त्वाचा आहे. तो करून मग आपण एक हेल्दी आणि निरोगी आयुष्याकडे जी वाटचाल आहे ती करू शकतो. याच्यामध्ये तुमचा स्टॅमिना वाढतो, मग तुम्हाला छान अशी कामं करायची उत्साह येतो. दुपारी झोप येत असेल तर ती येत नाही, येणं बंद होतं. ॲक्टिव्हनेस वाढतो, म्हणजे इतरांच्या तुलनेत म्हणजे इतर व्यक्ती जर चार्जीने चढत असतील तर तुम्ही हळूहळू म्हणजे तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त चढू शकता. अशा प्रकारे तुमचा स्टॅमिना वाढत जातो. आपल्याला माहिती आहे आपली बॉडी कशी आहे, स्टॅमिना किती आहे. तुम्ही नंतर म्हणजे त्याचं काय म्हणतात कंपॅरिझन करू शकता, आधी अशी होती आणि नंतर अशी होती. असे छान बदल नक्की दिसून येतात छोटे छोटे बदल केले की. तर त्यासाठी काही मार्गदर्शन हवं असेल तर नक्की मी तुम्हाला गाईड करेल. व्हिडिओ कसा वाटला, छोटीशी दिलेली माहिती कशी वाटली हे मला कमेंट लिहून नक्की कळवा. त्यानंतर ओव्हर इटिंग आहे का आपल्या लाईफमध्ये आणि ते तुम्ही कमी करणार का हे पण मला नक्की लिहून कळवा. तुम्हाला वेगळ्या कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे हे पण मला कमेंटमध्ये कळवा. जर काही असेल तर मी त्या टॉपिकवर पण व्हिडिओ नक्की घेऊन येईल. आणि व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना समजेल की ओव्हर इटिंग का नाही करायचं. ओके, एक्झॅक्ट माहीत पाहिजे का नाही करायचं. का हे माहीत असलं की मग आपण ते नक्की फॉलो करतो. हे तर लॉजिकल माइंडला आपल्या माहीत असतं. ते शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, नोटिफिकेशनचं बटन दाबून. ही माहिती कशी वाटली हे मला नक्की लिहून कळवा. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा. मी डॉक्टर स्नेहा आर्वेकर. थँक्यू. सायनिंग ऑफ.